प्रश्न चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी हंडा घेऊन आंदोलन केलं। एकीकडे 15-15 दिवस पाणी येत नसल्याची तक्रार महिला करत असतानाच आता हे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी अक्षरशः हंडे हे फेकून दिलेले पाहायला मिळतात। डोक्यावर हंडा घेऊन एकीकडे महिला आक्रमक झाल्या होत्या। घोषणाबाजी करण्यात आली। पुणे पालिकेविरोधात डोक्यावर हंडा घेऊन हे आंदोलन करण्यात येत होतं। पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की हंडा घेऊन आता महिला थेट पालिकेत शिरल्याचं पाहायला मिळतंय आणि वॉर्ड अधिकारी असतील, पाणी नियोजन कशा पद्धतीत केलं जातंय याबाबत जाब विचारण्यात येणार आहे आणि पाणी का दिलं जात नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय आणि थेट हंडा फेकून देण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय। पुणे महानगरपालिकेतली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय आणि शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी आक्रमक झाल्याचंही दिसतंय। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात आणि पाणी का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। महिला आणि आंदोलकांनी अक्षरशः हंडे फेकल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय। महिला आक्रमक झाल्यात। आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आहेत फक्त आणि पुण्यामध्ये ठाकरे गटानं हा हंडा मोर्चा काढल्याचं दिसतंय। आंदोलकांनी थेट हंडा फेकलाय, कळशा फेकल्यात आणि आंदोलन केलंय। पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। महापालिका अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येते। ठाकरे गटानं पाण्यासाठी हा हंडा मोर्चा काढल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। महिला आणि आंदोलकांनी हंडे फेकले आणि याआधी तिकडे आपण बघू शकतो शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। थेट हंडा फेकतात। काय काय भूमिका आहे आपण जर पाहिलं तर आपण बघू शकतोय की हंडे जे आहेत ते देखील या ठिकाणी आता फेकायला महिलांकडनं सुरुवात झालेली आहे। पाणी तर महिना आला लोकांच्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही असाच आम्ही त्यांच्या काटा बिचा फुटू। आपण बघू शकतो की थेट कार्यालयात घुसलेले आहेत। काय भूमिका आहे अध्यक्ष? लोकांचा उद्रेक झालेला आहे। महिलांना पाणी मिळत नाही त्यामुळे कामावर जाता येत नाही। ते डीपीडीसीची मीटिंग घेतात पण पाण्याच्या विषयी कोणी बोलत नाही। पेड भागामध्ये कायम ही बॉम्बे पाण्याला प्रेशर नाही, वेळेवर नाही। मागील 15 दिवसांपासून पाणी मिळत नाहीये। मग हा उद्रेक होणारच। मग लोकप्रतिनिधी अधिकारी काय करतायत? नुसते मलाई खातात। ठेकेदार आणि अधिकाऱ्याची भांडणं आणि वेठी धरतात नागरिकांना। हे चालू देणार नाही। हे बंद झालं पाहिजे। अधिकारी तुम्हाला भेटायला आले होते का? अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं? काही बाहेर भेटायला याच्या अगोदर कधी नाही आले। गेल्या 5 वर्ष झाले निवेदन देतोय। गेल्या 5 वर्ष झालं तिथे लिहून दाखवतोय। प्रत्येक घर गणित दाखवलं करंगळी सारखं पाणी येतं। कोण काय त्याला किंमत देत नाही। लोक रडतात पण यांना किंमत नाहीये। जर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ही परिस्थिती आहे तर आउटसाइडला काय परिस्थिती असेल याचा सर्वांनी विचार करावा। योजना आणली LNTची 24 तासची योजना आणली। काय उपयोग झाला LNTची योजनेचा? LNTची योजना मागच्या 2 वर्षापासून LNTच्या योजनेचं काम चालू आहे। टँकर माफिया तिथं चोरून पाणी नेतात। सगळ्या आमदारांचे टँकर 100 टँकर प्रत्येक आमदाराचे 100 टँकर आहेत। टँकर मार्फत पाणी पुरवलं जातं स्थानिक सोसायटींचा आणि झोपडपट्टीला पाणी येत नाही। हा अन्याय थांबलाच पाहिजे म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। आपण बघू शकतो की जे पोलीस आणि अधिकारी महापालिकेचे या ठिकाणी जी बाचापाची जी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे। पोलीस जे आहेत ते मध्यस्थी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत पण महापालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते देखील या कार्यकर्त्यांवर अंगावर जातानाचं चित्र जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस जे आहेत शिवसेनेचे काही पदाधिकारी चालू आहे। पोलिसांची जोरजबरी चालू आहे। आम्ही लोकांच्या हक्कासाठी मागतोय। इथं पोलीस लोक त्यांना सपोर्ट करतात। बघितलं का? आत्ताच्या आत्ता बघा तिथं पोलीस लोक काय जोरजबरी करतात। आम्ही लोकांच्या हक्कासाठी मागतोय। आम्ही स्थानिक पुणेकर लोकांना पुण्याला पाणी मागतोय। अधिकारी भेट देत नाहीये त्यामुळे हा आक्रोश आहे। पाणी हे हक्काचं पाणी आहे ते मिळालंच पाहिजे।
शकतो पाण्यासाठीचा जो लढा आहे तो या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेला आहे. किसन दगडखैर हे जे महापालिका सहाय्यक आयुक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे आहेत त्यांच्या दालनाच्या बाहेर आता शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला हा मोर्चा जो आहे तो काही वेळापूर्वी भवानीपेठ या ठिकाणाहून निघाला होता आणि त्यानंतर थेट जो मोर्चा आहे तो हंडा घेऊन महिला ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक महापालिकेच्या काही अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी गेट लावायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्याच्यानंतर थेट हंडे जे महिलांनी आणले होते ते सगळे कार्यालयाच्या दिशेने फेकायला लागल्याने एक वेगळं चित्र वेगळं वळण खरं तर या आंदोलनाला लागलं आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक होऊन आता थेट या दालनात आलेले आहेत. महापालिका अधिकारी त्यांच्याशी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.